हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल मी राईट्स एनिथिंग। आणि आज आपण बघणार आहोत लोणचं। ते तिकडे 30 होती पण एवढी चांगली नव्हती कैरी। ही 40 ने आणली पण कैरी चांगली। जाओ इकडे ना, हो दादा इकडे ना। 20 रुपये पाव। बीट कशी दिली? 20 रुपये पाव 3-4 किलो। नाही 20 ची करा ना, एखाद दुसरा काढा। और वो छोटा 20 के 2 है 3 ला। एक शपू द्या ना। आज मी आहे ना लोणच्यासाठी कैऱ्या आणल्या मार्केटमधून आणि लोणचं कसं बनवते ते दाखवणार आहे। मागच्या वेळेस आहे ना मी रेडीमेड कसं आपलं येतं त्यात फक्त लाल तिखट आणि आचार मसाला मी आणला होता आणि घरचं लाल तिखट, हळद, मीठ आणि ते पिवळी मोहरी जी असती ना एकदम डाळ्या येतात ती मी यूज केली होती। पण आता हे म्हणे की तसा नको करू मागच्या वेळेस सारखा, म्हणजे तो रेडीमेड सारखाच लागतो ना, तसं नको करू म्हणे। गावाकडची जी पद्धत असती ना पिवळा बाखुरचा आपण जो करतो तर तसं कर म्हणे। तर मग त्याच्यासाठी लवंगाचं एक पाकिट आणलं मी, मिऱ्याचं एक आणलं, सगळं 10-10 रुपयाचं लाईक छटाक आतपा असतं ते छटाक असेल 10-10 रुपयाचं, म्हणजे भेटतं ते छोटे छोटे पॉकेट। मेथी, अजून बडीशोप, लवंग, मिरे, अजून हळद आणि मीठ। ते आई आल्यावर मी ऐकून करून घेणार आहे, तर आईला पण मेजरमेंट विचारते आणि सांगते तुम्हाला, आणि थोडीफार तयारी करते आता, म्हणजे मला तुम्हाला दाखवता येईल। कैरी दाखवते मी, कैरी एकदम भारी भेटलेली आहे, कैरी आणून दाखवते। कैरी एकदम 30 रुपये किलोमध्ये आहे ना, थोडं असं त्याला असं खरचटलेलं किंवा थोडं सॉफ्ट असे होते। तो आंबा पण मला थोडा वेगळाच वाटत होता। हा 40 रुपये किलोने भेटलं, म्हणलं 10 रुपये शिल्लक जाऊ गेले, लोणचं खराब नाही झालं पाहिजे म्हणून मग मी 40 रुपये किलोने घेतले आणि 10 रुपये फोडाचे घेतले त्यांनी। पण हे कसं ते फास्ट फोडून देतात छोटे छोटे काप, घरी एवढं होत नाही, घरी काही फोडायची व्यवस्था पण नाही, म्हणून मग तिथूनच फोडून आणले मी। तुम्हाला दाखवते, सगळं भाजून घेणार आहे मी, बडीशोप, मिरे ते सगळं आंबळ भाजून घ्यायचं आणि मेथी बडीशोप ते मिक्सरमधून काढायचं, मिरे लवंग नाही काढायचं मिक्सरमधून, मेथी पण काढली तरी चालती, बाकी सगळं मोहरी काळ्या पाठीची जी गोल मोहरी आहे ना ती मिक्सरमधून काढणार आहे मी, कारण ते पिवळ्या डाळ्याचं नाही आवडायला त्यांना। चला मी तयारी करते, मग दाखवणच तुम्हाला तयारी केल्यावर, कारण किचनमध्ये अंधारी, समोरच्याच रूममध्ये मी तुम्हाला दाखवते। कैरी अशी वॉश करून पुसून इथं पंख्याच्या हवेला आणत ठेवली। तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे, एक तर तुम्ही पंख्याच्या हवेला अशी आणत ठेवा, मी ठेवली तशी, किंवा मग हळद आणि मीठ लावून अशी दुर्डी, कोरी दुर्डीमध्ये ठेवा, म्हणजे ते पाणी ना गळून जाईन आंबट पूर्ण। तर मी अशी सुकायलाच ठेवली। पुरी मी अशी इथं मिक्सरमधून काढून घेतलेली आहे। 2 किलोला एवढी मोहरी बसती, ही साधारणतः अर्धा किलो मोहरी असन, आहेच ती म्हणजे तेवढी, असं नजरेचा अंदाज माझा अर्धा किलो आहे।
बडीशेप एवढी टाकते. मेथी, मिरे आणि लवंग आहे ना तेलातून तळून घेतलं आणि हे बडीशेप आणि कळुंजी आहे ना तशीच घालणार आहे. थोडस तेल आहे ना गरम करून थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे. टाकायची आहे हळद आणि मीठ, पावशेर हळद आणि पावशेर मीठ घालणार आहे आणि तिखट हातपाव घालणार आहे. हे बघा आता लोणच्यासाठी सगळी सामग्री तयार आहे. हे बघा मीठ काढून घेतलं, जवळजवळ अर्धा किलो असन. हळद पावशेर आणि तिखट एवढं घेतलेलं आहे, हातपाव भर असन. आणि इथं तर हे तर दाखवलंच मी तुम्हाला तळलेलं सगळं. हे 100 ग्राम आहे, हे 100 ग्राम आहे. आणि इथं मोहरी अर्धा किलो अशी मिक्सरमधून दळून घेतली. आणि इथं आपल्या कैऱ्या. आता लोणचं बनवण्याची प्रोसिजर. आता हे सगळं मिक्स करून घेतो आम्ही, है ना. सगळं मिक्स करायचं, मग आपलं ते थंड झालेलं तेल याच्यात टाकायचं आणि मग नंतर हे भरून टाकायचं. भरताना दाखवते मी तुम्हाला. हळद जितकं चांगलं असतं, हळद आणि मीठ. आता हे सगळं मिक्स करून घ्यायला त्याच्यात. इथं तेल थंड करायला ठेवलं थोडंसं. लय थंड नाही लय कडक नाही, काटा मोड आपल्याला टाकायचं आहे त्यात. इथं सगळी सामग्री. गरम येते, मिरे टाकते. कढाईच भाजी फोडणी देऊ आता. हळद मीठ मोहरी त्यांनीच बाकर तयार होतो आपलं छान एकदम. अशा पद्धतीने लोणचं तुम्ही करून बघा. आई नेहमी करते, खूप छान होतं. म्हणून मी यावेळेस आईलाच बोलवलं. मी मागच्या वेळेस रेडीमेड असतं ना, रेडीमेड सारखं केलं होतं, छान झालं होतं ते पण. आता ह्यावेळेस अशा पद्धतीने करायलो. बरं, गरमच करून आणावं लागेल का? थोडंसं ते कोरडं कोरडं वाटायलं ना, थोडंसं तेल आणखी टाकणार आहे आम्ही. कूलर लोक थोडं थंड व्हायला. एक जार मध्ये भरणार आहे आम्ही. ते जार आता दुपारी कैऱ्या ते आणल्यावर घाई घाई घासून ठेवला, पुसून घ्यायला लागलो. बघा अशा पद्धतीने ते तयार झाले. अशा पद्धतीने टाकायचं. हे करणं झाल्यावर आहे ना हलवत राहायचं. म्हणजे 2-3 दिवस झाले की भरणी हलवून ठेवायची. मग त्याला ना पाणी सुटतं मिठानी हळदीनी. इथं गावाकडे आहे ना तेल आधी नाही टाकत, आधी कोरडा भाकर टाकते, नंतर मग तेल गरम करून टाकते. पण ही जरा युनिक पद्धत आहे, मस्त होतं. तुम्ही करून बघा. चहा दिला ना करून.
चहा झालं, पोळ्या झाल्या, आता नुसती भाजीला फोडणी द्यायची बाकी. हे बघा छान झालं ना. पूर्ण 4 किलो म्हणजे बाकूर आणि ते मिळून पूर्ण 4 किलोचं झालं पूर्ण तयार. छान दिसायला ना. 4 किलोची आहे ती भरणी. एकदम मस्त झाला. लोणचं बनवायला, व्हिडिओ बनवायला, सगळी तयारी करायला खूप मेहनत लागली मला. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आमची लोणच्याची रेसिपी तुम्ही पण असं लोणचं करून बघा, खूप छान होतं.